पालिकेच्या जागेवर उभारली कंटेनर शाखा। आमदार संजय केळकर यांनी अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांना विचारला जाब। घोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महानगरपालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे। हा कंटेनर तात्काळ हटवावा, अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक 2 कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा भंडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर केला आहे। शहरात अनधिकृत बांधकामाचे स्तोम माजल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशन देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते। मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला। अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले जातात, परंतु निर्ढवलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मूग गिळून बसतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामावर कारवाई होईल, शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते। ही घोषणा हवेत विरता कामा नये। अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी बजावले। धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही आमदार केळकर यांनी सचित्र दाखवले। 2021 साली याच जागेवर कंपाऊंड टाकून लोकोपयोगी मूलभूत सोयी सुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती। महानगरपालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते। तरीही 24 जानेवारी रोजी या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून 27 जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आयुक्तांनी तात्काळ फोनाफोनी करून कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले। दरम्यान राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी, तेव्हा तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा याच ठिकाणी 2 प्रतिकात्मक कार्यालय थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे। हे केलेला लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे वगैरे वगैरे। आता हा बोर्ड लिहिलेला आहे, आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक 24 तारखेला कंटेनर त्या ठिकाणी एक येऊन पडला आणि त्या ठिकाणी 27 तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला जो दरवाजा फुटपाथवर आलेला आहे, की सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा कंटेनर आहे, राजरोसपणे अतिक्रमण होते। महापालिकेचे अधिकारी मूग गिळून बसलेले आहेत आणि ही महापालिकेची जागा आहे। मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना 3 वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते। अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार। आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे, एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा, अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन 2 कार्यालय उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही। हा प्रतिकात्मक असेल। जर तुमची कंटेनर हलवण्याची हिंमत नसेल तर त्या ठिकाणी दुसरे देखील कार्यालय निर्माण केली जातील, अशा प्रकारे स्पष्ट शब्दामध्ये आयुक्तांनी देखील 2दा सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अजून कारवाई केलेली नाही। त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडे विनंती आहे की याच्यावर शासनाने देखील कडक आदेश दिले पाहिजे की कुठल्याही अपार्ट फ्रॉम कुठल्याही पक्ष असो, अशा पद्धतीने लोकांना जर असं निदर्शनास आलं तर ते योग्य ठरणार नाही आणि अशा पद्धतीचं अतिक्रमण हे लोकांना त्या ठिकाणी सोयीसुविधापासून वंचित केल्यासारखं आहे। त्या ठिकाणी पोलीस चौकी, त्या ठिकाणी जिम
आणि बाळगोपाळांसाठी, लहान मुलांसाठी खेळणी की ज्याच्यामध्ये त्यांना तिथे खेळता येईल, बागडता येईल, अशा प्रकारचा प्रस्ताव देखील होता आमचा. आणि त्या ठिकाणी असं अतिक्रमण झालं आहे, त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मी भूमिका घेऊन त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. दुसरा विषय, ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाने गमावला हात, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम. भिवंडीतील 12 वर्षीय मुलगा क्रिकेट खेळायला गेला आणि हात गमावून बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयुष शर्मा असे या मुलाचे नाव असून तो नयावस्ती ग्लोरी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 4थी शिकत आहे. आयुष रविवारी 24 डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. त्याचे वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेला असता तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या हाताची जखम स्वच्छ न करता
व धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावले आणि शनिवारी येण्यास सांगितले. परंतु शनिवारी पूर्वीच आयुषच्या हाताची बोटे काळी निळी पडली. भीतीपोटी राकेश पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषच्या हाताला धनुर्वात झाल्यामुळे खांद्यापासून बाजूला केला. कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाचा हात गमवावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला. या प्रकरणी राकेश शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मदतीने आयुक्तांकडे धाव घेत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे. याबाबत ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जे रुग्णालयातर्फे चौकशीचे आदेश दिले असून आठवड्याभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. जर कळवा रुग्णालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करून नुकसाई भरपाई दिली नाही तर पुढे जाऊन मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे. 24 दिसंबर संडे को मेरे बच्चे को खेलते समय मैदान में वो गिर गया, बॉल पकड़ने जा रहा था तो उसका 2 हड्डी टूट गया और यहाँ कलाई में थोड़ा सा जख्म हो गया. लोखंड चुभा या कांडी चुभी वो मेरे को नहीं मालूम है. मैं उधर ले गया भिवंडी में, एक्सरे कराया. एक्सरे करा के तो सब लोग बोलने लगे थोड़ा ही लगा है, आप हाथ डायरेक्ट शिवाजी वहाँ चले जाओ, शिवाजी हॉस्पिटल. मैं बोला ठीक है. शिवाजी हॉस्पिटल आया. मैं शाम लगभग 3:30-4 के बीच में आया तो डॉक्टर को मैं अपना एक्सरे दिखाया. एक्सरे देखा डॉक्टर. उसके बाद में बोला साथ में आइए. साथ में गया. उधर प्लास्टर रूम में 2 जन मिल के प्लास्टर चढ़ाए तो मैं बोला सर यहाँ पे जख्म है इसको, तो कापूस लेके वापस जख्म जो है पोंछ के फेंक दिए. बोलते हैं नहीं कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं है, आप डायरेक्ट शनिवार को आ जाना. तो प्लास्टर चढ़ा दिए. तो मैं 5-5:15 बजे अपने रूम पे जा रहा था. 7 बजे रूम पे पहुंचा. संडे को संडे भी था, मंडे भी था, ट्यूसडे को शाम को पूरा उसका मैं गाड़ी लेके आया. शाम को देखा तो उसका पूरा नाखून पूरा काला हो गया. तो आजू बाजू में पूछा तो बोले भाई इसमें पॉइजन हो रहा है. मैं बोला अभी रात हो गई है, 9 बज रहा है, 9:30, मैं क्या करूँगा. तो सुबह में पुनः बुधवार को सुबह मैं फिर कलवा आया. आते ही गैलरी में मेरे को वही डॉक्टर जो एक्सरे देखे थे हमारा वो मिले. उसके बाद मैं उनको बोला सर ऐसा है, तो बोले प्लास्टर रूम में आप आइए. मैं बोला ठीक है. प्लास्टर रूम में 9:30 बजे आए प्लास्टर करने वाले. उसके बाद प्लास्टर वो काटे. उसके बाद में जख्म देख के वो भी घबरा गए. वो अपने बड़े सर के पास ले गए. बड़े सर देखे. उसके बाद में मेरे को चिल्लाने लगे. मैं बोला सर आप मेरे को क्यों चिल्ला रहे हो, मेरे को क्या मालूम है उसमें, हम डॉक्टर थोड़ी हैं. तो बोले तुमको पहले लेके आना चाहिए. मैं बोला सर मैं तो जल्दी लेके आया हूँ. उल्टा ये तो शनिवार को मेरे को बोले थे कि शनिवार को लेके आना, मैं पक्का प्लास्टर करूँगा. तो उसके बाद में बच्चे को लिए 2-4 डॉक्टर आपस में बातचीत किए. उसके बाद रूम में लेके गए. वहाँ क्या ट्रीटमेंट किए क्या नहीं, ECG वगैरह क्या लगाए वो मेरे को नहीं मालूम है. उसके बाद में निकले. बोलते आपको साइन जाना पड़ेगा. मैं बोला ठीक है सर साइन जाना पड़ेगा. नहीं बोले कुछ नहीं है, आप साइन जाओगे ठीक हो जाएगा. मैं बोला ठीक है सर. उसके बाद अभी क्या हालत हुई है बच्चे की, क्या हुआ है? अभी बच्चे का पूरा हाथ काट दिए हैं 27 तारीख को रात में, समझ लो गुरुवार को पूरा कंधे से हाथ पूरा काट दिए हैं. इसके लिए किसको जिम्मेदार मानते? इसके लिए मैं डॉक्टर को, प्लास्टर वाले को जिम्मेदार मानता हूँ या कलवा हॉस्पिटल वालों को ही जिम्मेदार मानता हूँ. क्या है बच्चे का नाम और कितने साल का है, क्या है? बच्चे का नाम आयुष शर्मा है. बच्चे की उम्र 12 साल है. कौन सी कक्षा में? 4th क्लास में पढ़ रहा है. एक ग्लोरी इंग्लिश हाई स्कूल में पढ़ रहा है, नई बस्ती भिवंडी. मांग क्या है? हमारी मांग है कि हमारे बच्चों को न्याय दिया जाए. किस प्रकार का न्याय आप अपेक्षित करते हैं? उसको अब एक हाथ है, वो एक हाथ से कुछ कर नहीं पाएगा. उसके लिए नौकरी वगैरह हमको चाहिए. डॉक्टर के ऊपर कार्रवाई होगी? डॉक्टर पर बिल्कुल कार्रवाई होना चाहिए. हमारे बच्चे का पूरा भविष्य खराब हो गया. अभी उसका खेलने खाने की उम्र था. अब एक हाथ लेके वो कहाँ, वो भी दाहिना हाथ है सर. एक हाथ लेके वो बाएं हाथ कहाँ जाएगा, किससे भीख मांगेगा. इसके लिए हमको
न्याय चाहिए हमारे बच्चे को। सकाळी मनसे ऑफिसमध्ये 11 वाजता हे राकेश शर्मा आले. यांनी मला त्या मुलाचे फोटो दाखवले की माझा मुलगा 24 तारीखला असं असं झालं. आणखीन या हलगर्जी, या डॉक्टरांच्या, कळवा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा हात गमावला. तर आम्ही लगेच तिकडे चौकशी केली. तर बोललो तिथे काय आता काय नाही, आपल्याला न्याय मिळणार नाही. म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांची आता भेट घेतली, बांगर साहेबांनी. त्यांच्याजवळ मी आता बोललो नुसतं कारवाई नाही, ह्यांना अशी शिक्षा घडवा ना. एक 12 वर्षाचा मुलगा, एक छोटी जखम ह्यांनी नाही केल्या, जखम न बघितल्या नामुळे त्या पोराचा हात गमावा लागला. एवढ्या लहान मुलांनी करायचं काय? तर त्याच्यावर ॲक्शन तुम्ही घ्यात, पण त्याच्या अपरोक्ष जे अधिकारी वर्ग आहेत तिथे या कळवा हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडे बघा हे काय चाललं नक्की हॉस्पिटलमध्ये. आणि ह्या मुलाचा शिक्षणाचा पुढचा खर्च वगैरे हा नगरपालिकेने करावा. त्याचं पुढचं आयुष्य काहीतरी नगरपालिकेने करायला पाहिजे ना. एवढं लहान पोर जाणार का? कुठे जाणार ते? त्याचं आयुष्य तर खराब झालं आहे. तर बांगर साहेबांनी आता जे हॉस्पिटलच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन लावली आहे. ते मला बोलले की आठवड्यानंतर त्यांच्या पुन्हा मिटिंग होणार आहे, त्याला बघू या मुलाच्या बाबतीत काय ते करतात ते. एक आठवड्याभरात जर निर्णय नाही देऊ शकले तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आता मनसेचं काय असते ते कळत. त्यात आता कोण डॉक्टर आहे त्याचं आता आम्हाला नाव वगैरे पण माहीत नाही आहे. आम्ही आमच्या परीने पण बघणार कोण डॉक्टर आहे तो. आणि नगरपालिका 2 दिवस फक्त 2 दिवस त्याला झालेली जखम ह्यांनी ती साफ केली नाही. त्यांनी फक्त डायरेक्ट प्लॅस्टर केलं. हड्डी इथे तुटली होती आणि पूर्ण प्लॅस्टर, आणि त्याच्यामुळे त्यांनी नाही टिटनेसचं इंजेक्शन दिलं का नाही. 2 दिवसामध्ये एवढं ते हे झालं, पॉइझन झालं की त्या मुलाचा हात कट करावा लागला. जी खेलते हुए गिरा था. ठीक आहे. गुरुवारी ठाण्यात पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार 2 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाण्यात वसंत विहार येथे मुला-मुलींसाठी उभारणार भव्य वसतिगृहाची इमारत. CD देशमुख संस्थेमध्ये MPSC आणि UPSC तयारी करणाऱ्या मुलांची राहण्याची गैरसोय होते. त्यांना राहण्यासाठी वसंत विहार येथे लवकरच सगळ्या सोयींनी परिपूर्ण अशी इमारत बांधण्यात येणार आहे. यामध्ये मुलांसाठी 100 रूम तर मुलींसाठी 100 रूम बांधण्यात येणार आहे आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री वाढदिवसाच्या दिवशी करणार आहेत. या संदर्भात बोलणी करण्यासाठी प्रताप सरनाईक आज ठाणे महानगरपालिकेत आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना या वसतिगृहाबद्दल माहिती दिली. श्री एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली, त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथील धर्माधिकारी लायब्ररीमध्ये CD देशमुख संस्थेच्या माध्यमातून UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात. अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून IAS IPS घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहे.
गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररी ती ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती काही विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडचिरोली, चंद्रपूर, कोणी उत्तर महाराष्ट्र, कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती. काही लोक लांब लांब राहतात, त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत 7 माळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील. त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी 100 रूमचं वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसाठी 100 रूमचं वसतिगृह असे 200 वसतिगृह असतील. त्या ठिकाणी हॉल असतील, विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी जिम व इतर फक्त अभ्यास पूर्ण वेळ ही विद्यार्थी करत असतात, परंतु थोड्या विरंगुळा म्हणून त्यांना जिम आणि बाकीच्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील आणि बाकी लायब्ररीपासून सगळ्या म्हणजे क्लासरूमपासून सगळ्या सुविधा ह्या इमारतीच्या माध्यमातून स्वतंत्र ह्या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा पुरवण्यात येतील. प्रामुख्याने सारथी आहे, बार्टी आहे अशा संस्था ह्या काही विद्यार्थ्यांसाठी अनुदान रूपानं पण पैसे देत असतात. महापालिका आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे की शेवटी चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्था ही आपलं वैभव आहे ठाणे महापालिकेचं. त्यासाठी काय कोणाची मदतीची सुद्धा अपेक्षा करणं गैर आहे, परंतु या संस्था जर राज्याच्या शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करत असेल ह्या संस्थेला आणि अनुदान रूपी काही त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या न ठेवता जर देत असेल तर त्या महापालिका स्वीकारायला तयार आहे. परंतु आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे हे आपलं वैभव असल्याकारणानं पूर्णतः खर्च हा महापालिकेच्या माध्यमातून होईल. सुमारे 25 कोटी रुपये इमारतीला लागणारा खर्च महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल. परंतु मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हा संपूर्ण जो इमारतीसाठी लागणारा खर्च आहे तो राज्य शासनाच्या वतीनं देण्यात यावा, जेणेकरून महापालिकेच्या जे आर्थिक पाठबळ आहे त्याला थोडं सहकार्य होईल. परंतु महाराष्ट्र राज्यातील पहिली ठाणे महापालिका ठरणार आहे की अशा प्रकारची संपूर्ण इमारत सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेला देईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे.